भाजप खडसेंच्या पाठीशी असल्याचं रावसाहेब दानवे यांनी केलं जाहीर। खडसेंवरचे आरोप दानवेंनी लावले फेटाळून। एकनाथ खडसेंच्या जावयाची लिमोझिन गाडीच निघाली अवैध। आरटीओची परवानगी न घेताच गाडीत केले बदल। अंजली दमानी यांचा आरोप। खडसेंचा निकटवर्तीय गजानन पाटलाचा अजब खुलासा। गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितल्याचा दावा। भिवंडीत तणावपूर्ण परिस्थितीत आरपीआय कार्यकर्ता विकी ढेपेवर अंत्यसंस्कार। एकाही आरोपीला न पकडल्यामुळे स्थानिक रहिवासी संतप्त। मुंबई तुंबली तर जबाबदारी प्रशासनाची। नालेसफाईच्या मुद्द्यावर महापौरांचं आयुक्तांना पत्र। नालेसफाईवरून मुंबई महापालिकेत राजकारणाला सुरुवात। संदीप सावंत मारहाण प्रकरणी निलेश राणेंनी घेतला अटकपूर्व जामीन अर्ज मागे। 23 मे पर्यंत आत्मसमर्पण करण्याचे कोर्टाचे आदेश। सीमेवर लढणाऱ्या लष्करी जवानाची धुळ्यात निर्घृण हत्या। 3 दिवसांनंतर सूत्रधार फरार। लोकप्रतिनिधींना भेटीसाठी मात्र वेळ नाही। विदर्भात तापमानाने गाठला उच्चांक। वर्धा आणि अकोल्यात सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमान। उन्हाच्या झळांनी लोकांना घराबाहेर पडणंही मुश्किल। आणि सैराटमधल्या झिंगाट गाण्याचा फिवर आता लावणी कलावंतांवरही। सोलापुरात लावणी कलावंत थिरकल्या झिंग झिंग झिंगाट।